शिंदे सरकारमधला आणखी एक निर्णय आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी करणार आहे। आरोग्य विभागाच्या निर्णयाचा आढावा घेतला जाणार आहे। सरकारच्या निर्णयामुळे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत संशयाच्या फेऱ्यात आले। कामांसाठी मंजूर केलेल्या निधीपैकी मर्यादा ओलांडून खर्च केल्याचं निष्पन्न झालंय। केंद्र सरकारच्या नियमानुसार काम न झाल्यानं कंत्राट आणि संबंधित कामाचा आता आढावा घेतला जाणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला ही माहिती दिली। सुरू झालेली कामं थांबवली जाणार नाहीत, परंतु प्रस्तावित कामं मात्र होल्डवर ठेवली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काही कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामधली योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहे। आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसलं राज्य? तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री